आणि निरीक्षण नोंदवलं। अमित भिडे आपल्या सोबत होते, आपले प्रतिनिधी अमितचे देखील धन्यवाद। तेव्हा सध्याची मोठी अपडेट आहे, दुबईमधून एअर शो दरम्यान ज्या पद्धतीने लढाऊ विमान कोसळलेलं आहे, तेजस विमान जे भारताच्या दृष्टीने भारतीय बनावटीचं असलेलं आहे, तेजस विमान कोसळणं हे मोठा धक्का मानला जात असला तर येणाऱ्या काळामध्ये आता बघावं लागेल नेमकी कारणं याची काय समोर येतात। ती मात्र एक मोठी दुर्घटना दुबईच्या एअर शो मध्ये। संरक्षण विषयक अभ्यासक डॉक्टर विजय खरे आता आपल्या सोबत आहेत। विजय खरे सर, आपणही ही दृश्य पाहिली असतील, आपलं पहिलं निरीक्षण, पहिला अंदाज काय सांगतो आपला, कशामुळे झालंय हे? नमस्ते। निश्चितच अशा पद्धतीचं एअर शो असताना तेजस सारखं जे भारतीय बनावटीचं विमान त्या ठिकाणी क्रॅश होताना दिसत आहे। याचं 2-3 महत्वाचे कारण असावेत। एक तर वातावरण आणि तिथील जो फॉग जो आहे त्याचं एक इम्प्लिकेशन असावं, परंतु यामागे नेमकं काय आहे, टेक्निकल फॉल्ट आहे की काही वेगळं त्याचे कारण? हे भारतीय बनावटीचं HAL चं प्रोडक्शन असल्या कारणाने तुम्हाला माहित असेल की जे आर्म्स डील्समध्ये वेगवेगळे इंटरनॅशनल लॉबीज त्या ठिकाणी काम करत असतात आणि आपल्या या भारतीय बनावटीच्या तेजसच्या निमित्ताने ज्या पद्धतीची आत्मनिर्भरता भारताला प्राप्त होणार आहे, कदाचित त्या ठिकाणी तोही एक अँगल असणं गरजेचं आहे। दुसरं टेक्निकल जो ग्लिच आहे हे अजूनपर्यंत भारत सरकारने त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी हे केलेलं नाही, परंतु या एरो शो मुळे ऍक्सिडेंट झाला म्हणून भारतीय बनावटीचं तेजस संपूर्ण हे याच्यावर काय परिणाम होऊ शकतो असं अजिबात होणार नाही। त्याचं कारण असं आहे की एखादा ऍक्सिडेंट हा त्या चुकांचा त्या ठिकाणी असतो, म्हणून ती यंत्रणा पूर्णपणे बिनकामी आहे किंवा कुचकामी असं म्हणता येणार नाही। धन्यवाद खरे सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल। तेव्हा जसं खरे सरांनी देखील सांगितलं आणि दगे सरांनी देखील सांगितलं की एखाद्या घटनेमुळे तेजसच्या उपयुक्ततेवर किंवा त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं चुकीचं आहे, तसं काही होऊ शकत नाही। मात्र सध्या ही घटना झाली आहे, आपल्या समोर आहे आणि या घटनेचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। अगदी एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। पाहत राहा BP माझा।